नाशिक शहराबाहेरील प्रस्तावित रिंग रोड मातोरी, मुंगसरा आणि चांदशी या गावांमधून नेण्याच्या प्रस्तावाला परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविलाय। हा रस्ता पूर्णपणे सुपीक व उपजाऊ शेतीमधून जात असल्याने येथील अल्प भूधारक शेतकऱ्यांवर भूमिहीन होण्याचा मोठा धोका निर्माण झाल्याची भावना शेतकरी बांधवांनी व्यक्त केली आहे। गेल्या 2 महिन्यांपासून या भागातील शेतकरी विविध शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व मंत्र्यांना वारंवार निवेदने देत आहे, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही किंवा पर्यायी उपाययोजना झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रस्तावित रिंग रोड पासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर आरपी रोड प्रस्तावित आहे। हा मार्ग पूर्णपणे डोंगराळ व नापीक भागातून जात असल्याने त्या मार्गाने रस्ता करण्यात यावा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे। या मार्गाला कुठलाही विरोध नसून उलट त्या भागात रस्ता झाल्यास स्थानिक विकासाला चालना मिळेल, उद्योगधंदे वाढतील आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान सुपीक शेती वाचविण्यासाठी रिंग रोडचा सध्याचा प्रस्ताव मार्ग तातडीने बदलावा अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे। या मागणीसाठी आयोजित बैठकीला परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण व्हावे आणि शेती जमिनी वाचवावी यासाठी पुढेही एकत्रितपणे लढा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आलाय। आज या ठिकाणी रिंग रोड संदर्भात जो सतत आज 2 महिन्यापासून जो त्रास होत आहे, आज पण प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पोलीस, त्याचप्रमाणे MSIDCचे मोजणीचे ऑफिसर्स, तलाठी असतील, सर्कल असतील, महसूलचे बरेचसे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित करून पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी बाधित होत आहेत त्या मोजण्यासाठी परत एकदा प्रयत्न केलेला आहे। माझं स्पष्ट म्हणणं आहे का जर मातोरी, मुंगसरे आणि चांदशी ह्या 3ही गावांचा जर विरोध आहे तर हा विरोध असताना वेळोवेळी सतत हे जे अधिकारी येऊन बळजबरीनं शेतात घुसून ज्या मोजण्या करत आहे या तात्काळ थांबवाव्या। सरकारला आम्ही याच्यापूर्वी पण निवेदन दिलेलं आहे, अगदी मंत्रालयापर्यंत त्याचा पत्रव्यवहार केलेला आहे, प्रत्येक ऑफिसला आमच्यावाले पेपर्स पडलेले आहेत। आणि हे करत असताना जो गवळवाडी मार्गे जो रोड आहे त्या रोडचा फेर सर्वे करावा आणि तिकडनं रस्ता करावा, याच्यासाठी आम्ही वेळोवेळी त्यांना माहिती देतोय। त्याच्यावरच त्यांनी त्याचा विचार करावा आणि कृपा करून या 3ही गावांचा आता अंत पाहू नये, कारण आता खूपच डोक्यावरून पाणी गेलेलं आहे। इथले शेतकरी हे भयभीत बी आहे आणि कुठल्या तरी टोकाच्या भूमिकेला जाऊन पोहोचलेले आहेत। तरी पण प्रशासनाला या ठिकाणी मी विनंती करतो की कृपा करून मातोरी, मुंगसरे आणि चांदशी ही जी अलाइनमेंट पडलेली आहे, हे जे अल्पभूधारक शेतकरी आहे, हे जे घरं बाधित होत आहे, पाण्याचे स्रोत, स्मशानभूमी बाधित होत आहे मातोरीची, याचा फेर विचार करावा आणि प्रॉपर जो मेन अधिकारी आहे त्यांनी प्रत्येक खातेदाराचं प्रत्येकाच्या स्पॉटवर येऊन त्याच्यावर व्हेरिफिकेशन करावं आणि मगच निर्णय घ्यावा। आम्हाला 100% ह्या 3ही गावाला ही अलाइनमेंट मान्य नाही आणि हा रस्ता कोरडवाहू क्षेत्रातून पर्यायी मार्गानेच जावा अशी मी सरकारला या ठिकाणी विनंती करतो। रिंग रोड, माझं नाव विनोद कातड। आम्ही इथे सर्वजण मातोरी, मुंगसरा आणि चांदशी या 3 गावचे रहिवासी जे की रिंग रोडने बाधित होत आहेत, त्यासाठी आम्ही इथं रिंग रोडला विरोध करण्यासाठी जमलो आहोत। प्रशासनाने आम्हाला कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता, शेतकऱ्यांना कुठल्याही फिजिकल नोटीस न देता दररोज उठून काही ना काही माणसं आमच्या शेतात पाठवतात, मोजणीसाठी पाठवतात। आम्हाला खूप त्रास होतो या गोष्टीचा। आमच्या सर्वांचा त्या रिंग रोडला तीव्रपणे विरोध आहे, आमच्या 3ही गावांचा। या रोडमुळे काय काय नुकसान होणार आहे? इथं या साधारण 3 किलोमीटरच्या अलाइनमेंटमध्ये 16 ते 17 घरं, जवळजवळ 12 ते 13 विहिरी आणि 7 ते 8 पाण्याचे बोरवेल आणि प्रचंड प्रमाणात उपजाऊ शेतीचं नुकसान होणार आहे। आणि शहराच्या बाजूने जो रस्ता लोकांचा विरोध नाही आहे, त्यांचं म्हणणं असं आहे का आम्हाला जर इकडनं रस्ता आला तर उलट आम्हाला चांगलं भाव येतो जमिनीवर। हो, बरोबर। त्यासाठी काय मार्ग आहे दुसरा? इथूनच साधारण 2 किलोमीटर अंतरावर एक डोंगराळ भाग पडलेला आमच्या गावचाच येतो, मातोरी गावचा गायरान आहे। त्या गायरानातून जर रस्ता नेला तर तिकडे ती जमीन नापीक आणि डोंगराळ जमीन आहे। तिथून रस्ता नेला तर इथं या सर्व शेतजमिनी वाचतील, सर्वांच्या घरं वाचतील, विहिरी वाचतील। आमचं शेती ही आमची उपजीविकेचं साधन आहे आणि त्या साधनावरच हा रिंग रोड होतोय। जो रस्ता यांचं जो म्हणणं आहे तयार करायचा किती अंतरावर आहे म्हणे तो रस्ता? साधारण इथून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे फक्त। आणि एक प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की त्या पर्यायी मार्गाचा वापर करून रस्ता जर करता आला तर सर्व शेतकरी वाचतील आणि 2 ते 3 गावांची शेती सुद्धा वाचणार आहे त्यातून। किसन आडके, आमच्या इकडून रस्ता जाऊ नाही, तिकडून जावा डोंगराकडून। आमच्या इकडून रस्ता जायचा नाही। आमचे एवढे लोक 2 महिन्यापासून हे झाले,
कोणा पोटाला अन्न नाही का, पाणी नाही का, काही नाही. आताही एवढे लोक उपाशी आहे आणि आमच्या इकडून रस्ता जायचा नाही. आमची विहीर जाती, घर जातं, सारं जातं. नुकसान भरपूर आहे. 1-1, 2-2 एकर जमिनी जर तुम्ही हिसकायला लागले तर कसं व्हायचं शेतकऱ्याचं? मरायचे लक्षण नाही, तुम्ही मारून टाकून राहिले. जवळवाडी त्या मार्गाने तुम्ही मार्ग काढा. आधीचे आम्ही वाघा डॅममध्ये जमीन गेली, भूमीन झालेलं आणि आता परत डबल भूमीन करू राहिले. रस्ताही गेलाय, इरेक्शनचा पाटही गेलाय आणि आता मधून रस्ता काढू राहिले. जिरायतातून रस्ता आहे तो करावा. आम्हाला परत डबल भूमीन करू नये. वाघा डॅममध्ये संपूर्ण जमीन जाईल, मग या जमिनी घेईल. नमस्कार. आज जो रिंग रोडचा विषय चालला आहे, आज 2 ते 3 महिन्यापासून कंटिन्यू आम्ही पाठपुरावा करतो आहे. सर्व बाधित शेतकरी मुंगसरा, चांदशी आणि मातुरी या गावचे. तरी या अलाइनमेंटला कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्यांना याच्यात माहितीत न घेता त्यांनी अलाइनमेंट बनवली काही मूठभर लोकांच्या हितासाठी. आणि इथली जी काही मातुरी, मुंगसरा, चांदशी या ठिकाणची जेवढी काही सुपीक जमीन आहे त्या आज सुपीक जमिनीवरतीच त्यांनी घाला घातला. इथं कमीत कमी 15 ते 16 चांगली मोठाले घरं, व्यवसाय, पाण्याचे जे स्रोत आहे, 12 विहिरी आहे, 9 ते 10 बोरवेल्स आहे, इथली मातुरीची स्मशानभूमी आहे. त्याच्यानंतर 5 ते 6 शेतकरी हे भूमिहीन होत आहे. तरी कुठल्याही प्रकारचा सर्वे न करता, कुठल्याही प्रकारची खाली शहानिशा न करता डायरेक्ट रिंग रोडच्या नोटिसा आल्या. रिंग रोडच्या पेपरलाच जे काही सोडल्या नोटिसा त्या सर्व पेपरनीच केल्या गेल्या आहेत. शेतकऱ्यांपर्यंत कुठली आजपर्यंत नोटीस, कागदपत्रे आलेली नाही. आणि आम्ही त्यांना पर्यायी मार्ग म्हणून इकडं गवळवाडी मार्गे पहिला RP प्लॅन होता, त्यानुसार आम्ही त्यांना कंटिन्यू निवेदन देत आहे. कंटिन्यू त्यांना सांगतोय का तुम्ही त्याप्रमाणे करा. जसा सिटी भागामध्ये DPचा वापर केला, DP प्लॅनचा, तसा ग्रामीण भागामध्ये जो RP प्लॅन बनतो त्या RP प्लॅननी सर्व सरकारने विचार केला पाहिजे. आणि तिकडील लोकांनी CMO PMO पर्यंत त्यांनी सगळे निवेदन पाठवले, पत्रव्यवहार केले. तरी त्या पत्रव्यवहारांचे तिकडनं पण रिपोर्ट आले, तरी सरकार त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा गांभीर्याने विचार न घेता कंटिन्यू आज 15 ते 20 दिवसापासून जे MSIDC संस्था आहे तिथले काही त्यांची माणसं आहे त्यांना पाठवून मोजणीचा गाठ घालताय. पोलीस प्रशासनाची दमदाटी करून ते पोलीस प्रशासनाला पुढं करून आणि हे जे काही शेतकऱ्यांना दडपशाहीचा हे करताय, तर हा कुठंतरी आळा थांबला पाहिजे. आणि शेतकऱ्यांच्या या ज्या सुपीक जमिनी, घरं, हे काही कुटुंब आज रस्त्यावर येत आहे, उद्ध्वस्त होणारे या रिंग रोड पायी. आज रिंग रोडची काही गरज नसताना इथं 200 फुटावरतीच 26 नंबरचा हायवे झाला आहे, त्याच्या काहीतरी 100 फुटावरतीच परत रिंग रोड जातोय 4 किलोमीटरपर्यंत. मग ही कोणत्या प्रकारे तुम्ही आखणी केली? सारखे सर्व ठिकाणी रस्ते करूनच जर तुम्हाला हे करायचं असेल, प्रगती करायची असेल, तर शेतकरी कधी वाचणार आहे? आज शेतकरी वाचला गेला पाहिजे. आज शेती कमी प्रमाणात होत चालली आहे. बिल्डर लॉबी येते, सगळीकडे नुसतं डेव्हलपच्या नावाखाली पूर्ण सुपीक जमिनींचा ऱ्हास होत आहे. तर आज हा ऱ्हास आम्ही थांबवण्यासाठी सर्व शेतकरी एकजुटीने येऊन आम्ही 2 महिन्यापासून कंटिन्यू आवेदन देतोय, निवेदन देतोय का इथं आमचा रिंग रोड हा झालाच नाही पाहिजे. तुम्हाला तिकडं पर्यायी मार्ग आहे, कोरडवाहू क्षेत्रातनं तुम्ही रिंग रोड टाका. जसा समृद्धी टाकला, टोटली ड्राय भागातून टाकला, मग इथं का सुपीक जागेतून टाकला जातोय? याच्यातही लोकांचं म्हणणं आहे का इथं काहीतरी मुठभर लोकांसाठी हा रोड त्यांच्या म्हणण्याप्रमाणे केला जातोय. तर याला कुठंतरी सरकारने अभ्यास केला पाहिजे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पुढं काम करा. आणि इथं आज जे हे तिन्ही गाव आहे, तिन्ही गावचे टोटल बाधित शेतकरी आलेले, ग्रामस्थ आलेले, तरी सरकारने इथं कमीत कमी जो आम्ही पर्यायी मार्ग दिला आहे त्याचा सर्वे झाल्याशिवाय इथं कुठल्याही प्रकारचे कोणते अधिकारी पाठवू नये किंवा शेतकऱ्यांवरती दमदाटी किंवा हुकुमशाही करू नये. ही सगळ्यांच्या मताने इथं तुमच्यापर्यंत आम्ही आमचं म्हणणं मांडतोय आणि तुम्हाला सांगतोय का इथं शेतकऱ्यांचा छेड करू नका, शेतकऱ्यांना वेठीस धरू नका. तुम्ही कलेक्टर ऑफिस इकडे तिकडे आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं, आयुक्त याच्यात निवेदन दिलं, आम्ही मंत्रालयात पण MSIDCचं जे त्यांचं कार्यालय आहे तिथे पण आम्ही शिवेंद्रराजे भोसलेला निवेदन दिलं. त्यांनी पण सांगितलं का खाली तुम्ही MSIDCचे जे काय अधिकारी त्यांना सांगितलं का तुम्ही खाली तो रिसर्वे करा किंवा काय नुकसान होतंय तुम्ही ते चेक करा. पण हे आम्हाला प्रत्येक वेळेस असं सांगता आम्हाला डिमार्केशन करू द्या, आम्हाला मोजणी करू द्या. तुम्ही डायरेक्ट डिमार्केशन करणं आणि मोजणी करणं याला अर्थ नाही. तुम्ही फेर सर्वे करा, जसा आधी हा सर्वे केला, कोणालाही विश्वासात घेऊन सर्वे केला नाही.
हा मूठभर लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या फायद्यासाठी सर्वे केला आणि रिंग रोडची आखणी केली. तर ही न होता ज्यांच्या आज शेती बाधित होती, सुपीक जागा जाती, कोणाचे संसार उद्ध्वस्त होत आहे, कोणी भूमिहीन होत आहे, याचा कुठल्याही प्रकारचा शासनाने अभ्यास नाही केला. हा सर्व व्यवस्थित सर्वे करून आणि जे कोरडवाहू क्षेत्र आहे, ड्राय एरिया आहे, त्या ड्राय एरियाकडनं तुम्ही रिंग रोड बनवावा, याला कोणाचाही विरोध नाही. ड्राय एरियाकड करण्यासाठी आमच्या सुपीक जमिनी द्यायला आम्ही तयार नाही. आमचा सर्व उदरनिर्वाह हा शेतीवरतीच आहे. हे टोटल शेतकरीचे, काही कोणाचे काही 2 नंबरचे धंदे नाही. आज शेतकऱ्याला संपवण्याचा जो घाट घातला आहे या डेव्हलपमेंटच्या यांनी, तर आम्ही शेतकरी आमचं जी काळी आहे तिला आम्ही संपवून देणार नाही. आणि आम्ही आज शेतकरी सर्व आमची काळी आई वाचवायसाठी एकत्र आलो आहे. हे कायम राहू. आम्ही हा रिंग रोड इकडं आमच्या सुपीक भागातून होऊन देणार नाही. हे प्रशासनाने. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.